नमस्कार, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे तुमच्या घराची जमिनीची रजिस्ट्री ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण यापूर्वी देखील ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जमिनीची घराची रजिस्ट्री कशी चेक करायची पार्ट 1 आपण बनवलेला आहे. तर आपण आता पार्ट 1 ऐवजी पार्ट 2 बनवत आहे. पार्ट 2 याच्यामुळे बनत आहे की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चांगला प्रतिसाद मला भेटलेला आहे. तर त्यामध्ये बऱ्याच जणांचे कमेंट आलेला आहे की आपण जो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितली ती माहिती, तर आपल्या दस्त क्रमांकाआधारे आपल्या घराची रजिस्ट्री कशी चेक करायची आपण बघितलं होतं. तर बऱ्याच जणांच्या त्याच्यामध्ये अशा कमेंट आल्या की काही जणांकडे दस्त क्रमांकच नाही. तर दस्त क्रमांक नसला तर मग ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्री कशी चेक करायची? बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या. तर त्या कमेंट आधारे आपण दुसरा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण आता बघणार आहोत की बिना दस्त क्रमांकाशिवाय तुमची रजिस्ट्री कशा पद्धतीने बघायची या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला IGR महाराष्ट्र go.in वेबसाईट आहे यावर आल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरनेट पेज इथं बघायला भेटेल. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता ई शोध या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असे वेगवेगळे ऑप्शन दिसेल. त्यानंतर आपल्याला विनाशुल्क सेवा या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर तुम्ही बघू शकता असं काही इंटरनेट पेज इथं आपल्याला बघायला भेटेल. इथं आल्यानंतर तुम्हाला क्लोज या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर दस्त नंबर टाकून तुम्हाला रजिस्ट्री कशी चेक करायची, तर ते आपण बघितलं. तर आता आपण या व्हिडिओमध्ये विना दस्त शिवाय कशी रजिस्ट्री बघायची आपण बघणार आहोत. जर तुम्हाला दस्त क्रमांक टाकून जर रजिस्ट्री बघायची असेल तर आपण पाठीमागच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. दस्त क्रमांक टाकून तुम्ही तुमचं कशी रजिस्ट्री चेक करू शकता. तर आपण यामध्ये बघणार आहोत विना दस्त क्रमांकाशिवाय कशी रजिस्ट्री बघायची. त्यानंतर आपल्या मिळकती आहे यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट पेज इथं बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला रेस्ट ऑफ महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्र यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट पेज दिसेल. तुम्हाला जर तुमच्या एरियामधली रजिस्ट्री बघायची असेल, तुमच्या घराची रजिस्ट्री बघायची असेल, किती तुमच्या परिसरामध्ये किती खरेदी खत झालेलं आहे, किती पर्चेस झालं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जर तुमच्या रजिस्ट्री जर बघायची असेल तर ॲटलीस्ट तुम्ही ती रजिस्ट्री कधी खरेदी केली होती तिची तुम्हाला वर्ष माहीत पाहिजे. जे कोणतं तुमच्या रजिस्ट्रीचं वर्ष असेल ते तुम्ही इथं फक्त सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा जो कोणता तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा तुम्हाला. तुमचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पुढं तालुका, तहसील आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. जो कोणता तालुका, तहसील असेल तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचं एरिया, तुमच्या कॉलनीचं किंवा गावाचं नाव तुम्हाला इथं निवडायचं आहे. जे कोणतं तुमचं गाव व शहर असेल तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही असे बघू शकता वेगवेगळे शहर इथं आपल्याला दिसत आहे. जो कोणचा तुमचा एरिया असेल त्या एरियावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही माहिती बघू शकता. चला तर मी मला ज्या एरियाची माहिती बघायची आहे मी ती माहिती घेत आहे इथं. इथे तुम्ही तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या गट नंबर टाकायचा. तुमचा गट नंबर, सर्व्हे नंबर जो काय असेल तो गट सर्व्हे नंबर आपल्याला इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. गट सर्व्हे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं पुढं कॅप्चा टाकायचा आहे. जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा तुम्ही इथे टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला शोधा या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. शोधा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. शोधा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट पेज बघायला भेटेल. तुमच्या गावातल्या जे कोणत्या रजिस्ट्री असेल यामध्ये तुम्हाला रजिस्ट्री इथं दिसणार आहेत. कोणी कोणी इथं खरेदी खत केलेलं आहे तुम्हाला सेलर नेम दिसणार आहे, इथं परचेस नेम इथं दिसणार आहे. इथं तुम्हाला SRO कोड सुद्धा इथं दिसणार आहे. तर तुम्हाला तुमचा इथं रजिस्ट्री ऑनलाईन पद्धतीनं पुढे डाउनलोड कशी करायची मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. तुम्ही अशा पद्धतीने इथं बघू शकता तुमच्या गावामध्ये किती जणांची रजिस्ट्री झालेलं आहे, कोणाकोणाचे नाव आहे तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथं समोर आणखीन खाली येऊ शकता. इथे खाली तुम्हाला असे वेगवेगळे नाव इथं बघायला भेटेल. तर चला तर जी कोणती तुमची रजिस्ट्री असेल इथं तुम्हाला तुमचं जे कोणतं नाव सेव्ह होत असेल त्यानंतर तुम्हाला इथं समोर असं इंडेक्स या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. इंडेक्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरनेट पेज इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता तुमची रजिस्ट्रीची सूची क्रमांक इथं तुम्हाला दिसणार आहे. इथं तुम्हाला तुमचं दुय्यम निबंधक कार्यालय तुम्हाला इथे दिसणार आहे. इथे तुम्हाला तुमचे संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिसणार आहे. इथं तुमचा करारनामा दिसणार आहे. तुम्हाला असं इथं खरेदी केलेली मोबदला तुम्हाला इथे दिसणार आहे. इथे तुम्हाला बाजारभाव दिसणार आहे. इथे तुम्हाला तुमच्या गावाचे नाव सुद्धा देखील दिसणार आहे. तुमचे भूमापन, पोटीचा घर क्रमांक असल्यास तुम्हाला इथं क्षेत्रफळ इथं तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यानंतर अशी संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये
बघितली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल विना दस्त क्रमांकाशिवाय तुम्ही रजिस्ट्री कशा पद्धतीने बघायची. जर तुमचा दस्त क्रमांक नसेल तरी तुमच्या अशा पद्धतीने रजिस्ट्री तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचा दस्त क्रमांक सुद्धा देखील इथून काढून घेऊ शकता. हा दस्त क्रमांक तुम्हाला परमनंटली काम येणार आहे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच नवीन अपडेट बघण्यासाठी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. थँक यू. धन्यवाद.